नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना एक प्रश्न पडतो की डाएट ठरवूनही कित्येक वेळा आपण ठरवतो की हे डाएट कंटिन्यू करायचं, पण काही ना कारणामुळे डाएट कंटिन्यू होत नाही. मग काय करायचं? तर चला आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. खूप ठरवून काटेकोरपणे डाएट करणं अनेक वेळा टिकत नाही, कारण ते नैसर्गिक वाटत नाही, मजा नसते आणि मग शरीर मन दोघेही थकतात. म्हणून इथे तुम्हाला मी स्मार्ट आणि सस्टेनेबल पद्धतीने डाएट कसं करायचं हे बघूया. सततची थरारक डाएट नको, साधेपणातच स्थिरता. नंबर 1, डाएट नाही तर लाईफस्टाईल म्हणून बघा. आपण डाएट म्हणजे भूक मारून वजन कमी करणं असं समजतो. खरं तर हे सतत पाळता येईल असं खाणं असायला हवं. रोज 100% परफेक्ट नको, पण 80% चांगलं खा, 20% मजा करा. जे आवडतं ते पूर्ण टाळू नका. प्रमाणात खा, स्वतःवर जास्त बंधनं नको ठेवू, त्यात मजा नाही. नंबर 2, हेल्दी चविष्ट नाही हे चुकीचं आहे. उकडलेलं तेलविरहितच खायचं असं काही नाही. घरी केलेलं पौष्टिक जेवणही स्वादिष्ट होऊ शकतं. मिसळ पण मूग चणा घालून हेल्दी करता येतं. पिठलं भाकरीसुद्धा हेल्दी आहे, फक्त तूप कमी. पोहे उपमा पण भरपूर भाज्या घालून मस्त बनवता येतं. फक्त उकडलेल्या भाज्या खाण्यापेक्षा हे असं काहीतरी केलेलं सर्वात उत्तम आणि पौष्टिक. नंबर 3, माइंडसेट बदला. डाएट करतोय असं नको वाटायला. म्हणायचं मी स्वतःकडे लक्ष देतोय. फोकस वजनावर नाही तर एनर्जी, झोप, मूड, त्वचा या गोष्टींवर ठेवा. नंबर 4, अत्यंत स्ट्रिक्ट वेळापत्रक नको. वेळेवर खाणं चांगलं, पण रोज एकदम शिस्तीने न झालं तरी चालतं. प्लॅन फेल झाला तरी डाएट फेल होत नसतो. पुढचं जेवण आपण नीट करा. नंबर 5, स्मॉल चॅलेंज करा. एकदम सगळं बदलू नका. उदाहरणार्थ, साखरेऐवजी गूळ वापरणं, तळलेल्याऐवजी शेकलेल्या भाज्या वापरणं, दररोज 3 लिटर पाणी पिणं, दर 2 ते 3 तासांनी थोडं थोडं खाणं. नंबर 6, एकटं नको. मार्गदर्शन किंवा सपोर्ट घ्या. डाएट प्लॅन मिळवणं कधीकधी थोडं मार्गदर्शन घेणं उपयोगी ठरतं. शेवट महत्त्वाचा, तू खाण्यावर कंट्रोल ठेवतोस म्हणजे तू स्वतःच्या आयुष्यावर कंट्रोल ठेवतोस, पण त्या कंट्रोलमधून आनंदही यायला हवा. धन्यवाद मित्रांनो, मला तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल. तुम्हाला हवं असल्यास लोकल आणि फिक्स्ड नसलेलं डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी बनवून देऊ शकते. नक्की कमेंटमध्ये सांगा. जय श्री स्वामी समर्थ.